मार्कवर पहिलं षटक शंभूनाथ. अकुटबद्ध चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव काउंटिंग होतं. स्ट्राईकच्या दिशेने स्टॅपिल्टन आणि दुसऱ्या बाजूने तुळशीदास जो नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. हो, यावेळी पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका जरूर या ठिकाणी निश्चितच शरीराचा वेध घेतोय. इशारा येत नाही म्हणजे बॅटला स्पर्श होतोय. या ठिकाणी चेंडू एक सिंगल धाव आणि धावफलकावर पहिली धाव जोडली जाते. एका धावेनेशी धावफलकाचा श्री गणेश हा होतोय. रितेश ब्रदर्स इब्रामपूर क्रिकेट संघाचा आणि समोरनं वीर ब्रदर्स धारगळ क्रिकेट संघाचे सलामीचं षटक आपण पाहतोय. शंभूनाथ पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. एक सीमारक्षक ऑफ साइडला लॉंग ऑफ, तर दुसऱ्या बाजूने डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षणाची सजावट. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शंभूनाथ. आकोटापदा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अजून एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. एकूणच पहिल्या दोन षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात एक मोठे फटके खेचणं गरजेचं. क्षेत्ररक्षणात काहीसं बंधन आणि त्या क्षेत्ररक्षणावर मात करत एक धुरंधर पारी खेळणं गरजेचं. परंतु समोरनं शंभूनाथ जो गोलंदाजी दबदबा ठेवतोय. 3 चेंडूमध्ये मात्र एक धाव खर्ची घालतोय. यावेळी फिरकीचा चेंडू टप्प पडल्यानंतर ऑफ ब्रेक, ऑफ स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. पहिल्या षटकात 4 चेंडूमध्ये अवघी एक धाव खर्च करतो शंभूनाथ. एक बऱ्यापैकी गोलंदाजी दमखम आहे तो शंभूनाथ पहिल्या षटकाचा खेळ हाताळतो समोरनं. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि विकेटच्या मागे. आता या ठिकाणी चेंडू जरी निसटला तरी पुन्हा एकदा शंभूनाथ फॉलोथ्रो मध्ये चेंडूला गॅदर करतोय. 4 निर्धाव चेंडूची नोंद धावफलकावर पहिल्या षटकात अवघी एक धाव विकरची घातली जाते. आणि समोरनं वीर ब्रदर धारगळ क्रिकेट संघ ज्यांच्याकडे बऱ्यापैकी फलंदाजी लाईनअप. 6 ओव्हरची मॅच, 70-75 धावा या मॅच मध्ये फायटिंग टोटल असेल. परंतु पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट शंभूनाथ. यावेळी बॅटची बहुधा लेमन कट घेतली गेली चेंडूने. विकेट किपर विकेटच्या मागे चांगली भूमिका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक यशस्वी षटक समाप्त ज्यामध्ये 5 निर्धाव चेंडू आणि मात्र एक धाव धावफलकावर जोडली गेली. बिना विकेटच्या मोबदल्यात रितेश ब्रदर्स इब्रामपूर क्रिकेट संघ एक धाव टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. पहिला आणि संघातर्फे दुसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी जयराम कानोळकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. पहिल्या षटकात एक धाव बिना गड्याच्या मोबदल्यात तब्बल 5 निर्धाव चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात हाताळतो तो म्हणजे शंभूनाथ हा गोलंदाज. स्टॅफिल्टन फर्नांडिस एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती. समोरनं तुळशीदास जो साथ देतोय सलामीवीराच्या भूमिकेत. आणि समोरनं पुन्हा एकदा जयराम सज्ज होतोय. ओव्हर पिच चेंडू डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक शंभूनाथ झेल खाली. ओहो, झेलात रूपांतर होऊ शकलं असतं. झेल निसटलाय. त्यानंतर दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर. हा डिटेड बल्लेबाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती त्या स्टॅपिल्टनचा झेल सुटला गेला. मागच्या मॅच मध्ये आपण बरेचसे झेल सुटताना बघितले आणि सरते शेवटी विरनोडा क्रिकेट संघाला तो सामना गमवावा लागला आणि कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा झेल सुटला गेला. ओव्हरपिच चेंडू खोदून काढला जातो मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूने वळण घेतलंय, बीट केलंय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर जाऊन दिला गेलेला बॅकअप. त्यानंतर 2 धावा आणि या 2 धावांची धावफलक वधारतोय. 5 धावांपर्यंत मजल मारतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत सरपंच चषक 2024 स्पर्धेचं एक देखणं आयोजन संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक जे जोडले जातात. त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित प्रेक्षक सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या सामन्यादरम्यान मनपूर्वक स्वागत.
खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगल्या चेंडूला स्टिअर केलं, चेंडूला या ठिकाणी सन्मान दिला, एक सिंगल शॉट कव्हर पॉइंट वरनं चेंडूची उचल आणि पुन्हा एकदा एका धावेची धावफलक हा वधारतोय. 6 धावा धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यात. सर्वे सर्व सन्माननीय अर्जुनजी कानोळकर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं एक देखणं आयोजन आपण पाहतो. सरपंच चषक पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मिडविकेट वरनं चेंडूची जोवर उचल केली जाईल. एकूणच 2 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. दुहेरी धावनेची सांघिक धावफलक वधारतोय तब्बल 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना बिना गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर. सामना 6 षटकांचा. पहिल्या षटकात एक धारदार गोलंदाजी, दुसऱ्या षटकात जयराम जो गोलंदाजीत फलंदाजांना जखडून ठेवतोय. एक पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम फटका होतोय की काय? डीप लॉंग ऑन वरनं चेंडूची उचल केली जाईल. तेवढ्यात 2 धावा. विवेक जो चेंडूला बॅकअप देईल लॉंग ऑन वरनं आणि 2 धावा. आणि या 2 धावनेची धावफलक पुन्हा एकदा धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल आणि 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. यावेळी विकेटच्या मागे शॉट थर्डमॅनचा फिल्डर फेकी करेल. धावबादसाठी संधी. पंचाकडनं 22चा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावर आणि एका धावनेची 11 धावांपर्यंत सांघिक धावफलक मजल मारतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. दोन्ही पॉवर प्लेची षटकंही समाप्त होतात आणि बिना गड्याच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना रितेश ब्रदर इब्रामपूर क्रिकेट संघ बिना विकेटच्या मोबदल्यात 11 धावा या धावफलकावर. पहिला सामना आपण बघितला अगदी हाय व्होल्टेजचा. बऱ्याच धावा, भरघोस धावा पहिल्या सामन्यामध्ये बनवल्या, तरी देखील तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. दुसरा सामना अगदी कमी धावांचा, जवळजवळ 55-56 धावांचं टार्गेट होतं. तो सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत महत्वाच्या क्षणी षटकार मारून सामन्यादरम्यान बाजी मारली कोलवाळे क्रिकेट संघाने. परंतु हा सामना 2 तगडे संघ. पुन्हा एकदा बघूया या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. पुरकर पुन्हा एकदा तिसऱ्या षटका दरम्यान विकेटच्या मागे सौरभ कारापूरकर आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. शंभूनाथच्या गोलंदाजीत बघायचं तर अगदी वेगवान गोलंदाजी, मोठं रनअप, अगदी कमी उंची, मोठं रनअप घेतल्यानंतर वेगवान गोलंदाजीसाठी माहीर मानला जाणारा गोलंदाज शंभूनाथ कारापूरकर. यावेळी फिरकीचा चेंडू, स्लोवर वन चेंडू, चेंडूवर फिंगर रोल केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मोठ्या फटक्यांपासून जकडून ठेवलंय फलंदाज. हे वारंवार मोठ्या फटक्याच्या शोधात. मी म्हणेन की इब्रामपूर क्रिकेट संघाला मोठ्या फटक्याऐवजी सिंगल डबल धावा ह्या देखील चालवणं एक महत्वपूर्ण असेल. धावफलक स्थिरावलाय. 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अगदी धारदार गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी वीर ब्रदर धारगड क्रिकेट संघासाठी. धावफलक मात्र रखडून बसलाय, या ठिकाणी रुसून बसलाय. 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ हा मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे खेळ समाप्त. कदाचित लो स्कोरिंगचा सामना होतो की काय असं वाटतंय, कारण निश्चितच आतापर्यंत अगदी निर्धाव चेंडूचं गणित हे धावफलकावर बघायला मिळते. परंतु येणाऱ्या कालखंडात हाणामारी करावी लागेल स्लॉक षटकात फलंदाजांना. फ्रंटफुटवर जाऊन शॉट कव्हर पॉइंटला झेलात रूपांतर झालंय. विकेटची नोंद. इब्रामपूर क्रिकेट संघाला बसलेला हा पहिला हादरा. 11 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. येस टीजे.
विकेट मेडन ओव्हर असेल का या स्पर्धेतील? शंभूनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज. खोलवाऱ्या टप्प्याचा चेंडू मिड विकेटला, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट वरनं चेंडूची उचल केली जाईल. पुन्हा एकदा एक धाव. काय दर्जेदार गोलंदाजीचा स्पेल. शंभूनाथ कारापूरकर 2 षटक हाताळतोय. 2 षटकामध्ये 2 धावा खर्च करतो आणि 1 विकेट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर 12 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. येणाऱ्या कालखंडात 18 चेंडू 3 षटक बाकी उरलीत आणि या 3 षटकामध्ये अगदी बहरलेली फलंदाजी केली जाईल का, की गोलंदाजी जो दबदबा पहिल्या चेंडूपासून ठेवलाय तो दबदबा कायम ठेवला जाईल का, सांगण्यासाठी आपल्या समोर येतोय कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. पुन्हा एकदा माझे साथीदार दीप आरोंदेकर हे पुढच्या 3 षटकासाठी आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. Just we can see on the scorecard 12 runs, completion of 18 deliveries. Shambhunath, one of the best bowling in this whole tournament. Nishal Konadkar on his bowling markup. First delivery, a slower one, and he starts off with a slower delivery. Shambhunath, what a brilliant spell by him. One of the best bowling spells in the whole tournament. A total of just 2 runs conceded and also took a crucial wicket. This time a ball into the slot and it goes directly into the safe hands of the field that was present in the long on region. Wickets are falling like the leaves falling off of a tree and they are in no mood of giving out those extra runs. Scoreboard stops on 12. Another wicket goes down. Steffleton is yet to play his 6th delivery. He is kept on non-striker's end for the most number of deliveries and now yet another man goes down. Scoreboard stays just on 12. TJ. Steffleton is the captain of the non-strikers and it will be a small victory in the very first innings thereby Veerbadas Dargar, because if you are not giving strike to the main batter of the opponents, you have already done a brilliant start. New batter Sheldon, a cheeky shot there, waiting for the ball, opening the face of the bat a bit late. A single being taken, looking for a second one, and he gets off the mark with a couple. And after a very long moment, a scoreboard is being now changing on towards 14. If you speak about this ground, a total of 70 plus is required, but the way they are batting, it's not satisfactory. If they want to stay alive in this tournament, a big total is required. This time into the roots of the batter. It goes at the long leg region. The long on region, a bit wideish. Fielder comes Shambhunath, and alongside they will grab hold of that second and also with easily. It's not an easy task to face bowlers like Shambhunath, and so was the scenario. Scoreboard now moves on towards 16 runs. Now they're trying to get as many as runs as possible. Once again, a dot delivery. A lot of dot deliveries, and dot deliveries are like slow poison. You don't know how much damage they have caused until you face the last delivery. So it will really a minus point here for the batting side. This time try to go big. A fielder present. Shambhunath yet again. Wherever the ball goes, he is there. No matter in the bowling department, in the fielding side, he has done a brilliant job. Yet again, Steffleton will be kept on the non-strikers end because it was the last delivery and a single was being taken. So here is the completion of the 4th over. Scoreboard has just stopped on 17 runs. Loss of 2 wickets. Another 2 overs yet to come. TJ.
kept on the non-strikers end yet again. He has the power to hit those big shots, but he's not getting the enough strike. Sitaram will now do the honor of the over in progress. It will be the fifth one. Last 12 deliveries are being remaining. Only 70 runs on the scorecard. Sitaram Mayekar, the very first delivery, a faster one. Wicketkeeper, a bit of fumble there by him, but still he's successful in stopping the ball. This whole innings is being completely dominated. The dominance that was asserted from the first over by Shambhunath, the same dominance is being kept by the remaining two bowlers. This time it's a full toss delivery and one hand has come up. That means it will be a no delivery. It's a no one and now finally a free hit delivery. There will be some sort of decoration on the scorecard, which is the need of the situation right now for the batting side, the Ibrahimpurkars. Scoreboard now has become 17 plus 1 now. That will be 18. Also a free hit delivery for the batter. And now, finally, after a very long time, a total number of 27 deliveries are being bowled so far. And out of those 27 deliveries, only 5 deliveries were faced by Steffleton. But now, finally, he's getting that much needed strike. So let's see how can he make use of that. He is a man of power. He is a man of sheer strength. And now he has to make use of that. Scoreboard has now become 19 runs. No delivery for Sitaram, but still all he gives is just a single on that free hit delivery. This time trying to go big. He goes down the leg side. Fielder is present. Single being taken successfully on the second one. A nice throw in the hands of the wicket keeper. Nishal, but still the speed of the batters was enough to make them advance them towards the couple. And with that, couple scoreboard now moves on to 21. I will still say 21 is not a respectable position from here on. They must have to chase the mark of 50 if a respectable fighting total is required in order to win this match. A loose delivery, a flighted one, but still he couldn't make use of that. He was trying to keep it a bit wide and he's successful in the attempt. This is how you make a comeback. This is how you strike back after bowling a no delivery. Not even a big shot has been conceded. A boundary is yet to come in this innings. All you can see is 0 singles and doubles and wicket on the timeline of the batting side, which is a big disappointment. Attempting an innovative shot there, but he won't find any runs on that. With each and every ball going, they are digging a quicksand for themselves because those big shots that didn't come, that surely is a bit of a hazardous situation for them. Trying to play it down the other side. He was attempting to play it over the cover region, but he's unsuccessful in the attempt. As a result, yet another over has been completed. A fine over being bowled. Scoreboard has just stopped on 21 runs now. And the last over is yet to be bowled. Speaking about this tournament, Sarpanch Chashak, the season 1 and the whole and soul of this tournament. Respected Sarpanch of Dargar Village Panchayat, respected Sir Arjun Kanokar, is present here from the morning session. His sharp vision on each and every minor thing in this tournament, making sure that everything is going as planned, everything is on track, and similarly a successful tournament so far. All the efforts, the hard work, the perseverance of the members of Dadeshwar Friends Club, and now finally all the dreams are brought into reality through this medium of Sarpanch Chashak. And now Viraj, Veer will bowl the last over. Scoreboard has just become a total of 21 runs. Last 6 deliveries and responsibility is handled to a young bowler. Very first delivery, and I think he has lost his line. Yes, he does. Umpire says he will be penalized and also single will be added, and he has to bowl this delivery again. A sigh of relief. Scoreboard now moves on to 22. Now, big shots are the best friends of Ibrahimpur. This time he was trying to go big. Fielder is present. Vivek in the deep. Vivek. Just a single being taken there. Scoreboard now moves on to 23. Only singles and double.
It will be really a hazardous situation, a bit of a dangerous end because a low target will be waiting for the host sides, the Veer brothers. Trying to go big, trying to go downtown. Only a single will be taken into the tally. Will they look for the second one? And yes, they are taking it successfully. With this, yes, buy says the umpire. In the form of buys, the score will be added. Scoreboard now moves on towards 25. Into the Yorker's length, but he picks him up and finally, after a very long wait, hits a boundary. That boundary is coming out into the third delivery of the last over. Finally, a sigh of relief coming out from the bat. Stapleton, 34 balls bowled in this whole innings, and we can see a fewer balls are being faced by him. He had come into the form of an opening batter and now finally finding his rhythm. Outside umpire will be the appeal, and a single being taken there, and no mood of taking that second one. Like by says the umpire. We must really appreciate the bowling efforts, and I think the major effort were done by Shambhunath. What a bowling spell! 12 deliveries being bowled, only 2 singles. That means just a couple alongside one crucial wicket. And that 2 overs were the last coffin, were the last nail in the coffin for the team of Ritesh Brothers Ibrahimpur. Will they look for the single? Yes, they will, and they will also let them have it. No worries if singles and doubles goes. Only have to restrict those big shots. Scoreboard now becomes 31 runs on the scorecard. Yet another low scoring encounter is waiting on the other side. Let's see what will be the final target for Veer Brothers Dargar. Trying to go big, trying to go aggressive, and instead of non-strikers end, and no mistakes done here. So Veer Brothers, you have to chase a total of 32 runs in your home ground. Only a total of 31 runs have been added thanks to the great bowling spell by Shambhunath alongside Jairam, Nishal, Sitaram and Viraj. Just a boundary conceded in the last over. Rest all singles, doubles, dots and wickets onto the timeline of the batting side. So here's the equation. They need a total of 32 runs in order to win this match from 36 deliveries. Over to Savaram Shirodkar. छत्तीस चेंडूमध्ये करायच्या 32 धावा वीर ब्रदर्स धारगळ क्रिकेट संघाला. यानंतर सामना असेल या मॅच मधील विजेता आणि या अगोदरच्या सामन्यातील विजेता म्हणजे दीप स्पोर्ट्स कोलवाळे क्रिकेट संघ. आपला यानंतर सामना होता या मॅच मधील विनर संघाबरोबर. त्यामुळे कोलवाळे संघ आपल्या कर्णधाराला विनंती, आपल्या प्लेइंग लिस्ट मध्ये जर काही चेंजेस असतील, बदल असतील तर या लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे या ठिकाणी आपलं निदर्शनास आणून द्या. त्याचबरोबर थोड्याच वेळात सामना संपल्यानंतर लगेचच टॉस साठी देखील उपस्थित राहा. या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर आपल्याला पुढचा सामना हा खेळायचा आहे.
36 चेंडू आणि 32 धावा असं विजयाचं समीकरण हे या ठिकाणी आपण पाहतोय. काहीसा कमी धावांचा सामना या ठिकाणी अनुभवतोय तो म्हणजे रितेश ब्रदर्स इब्रामपूर विपक्ष वीर ब्रदर्स धारगळ या दोन बलाढ्य संघादरम्यान. जरी 32 धावांचा कमी धावांचा जरी सामना असला तरी दुसऱ्या बाजूने आम्ही एक हाती सामना जिंकू देणार नाही असा इरादा असेल इब्रापूर संघाच्या गोलंदाजीत. परंतु समोरनं एक कमी धावांचा 32 धावांचा सामना जो कदाचित एक 2-3 षटकात या ठिकाणी सामना समाप्त करण्याचा इरादा असेल वीर ब्रदर्स धारगळ क्रिकेट संघाकडनं. सलामीची जोडी, आक्रमक डाचाची धुरंधर जोडी सौरभ कारापूरकर, दुसऱ्या बाजूने जयराम. ही जोडी आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी. आणि समोरनं गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी रोहन गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी सज्ज होतोय. हो, पहिला चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न, कशी पंचांकडे पायचीची अपील या ठिकाणी ताणून धरली गेली. पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी काउंटिंग होतोय. काहीसा कमी धावांचा सामना आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसला. पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग होतो धावफलकावर. रोहन जो मोठा रनअप घेतल्यानंतर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. टार्गेट 32 धावांचं. समोरच्या दिशेने स्ट्राईकच्या दिशेने सौरभ. हो, यावेळी पुन्हा एकदा फिरकीचा चेंडू, धाव घेण्यासाठी पावलं पुढे सरसवतायत आणि वेगात जलद गतीने या ठिकाणी पहिली धाव घेतली जाते. पंचांकडनं लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलकाची सुरुवात होत आहे. अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय वीर ब्रदर्स धारगळ क्रिकेट संघाचा. पुन्हा एकदा दीप स्पोर्ट्स कोलवाड टीमच्या कॅप्टनना विनंती, या आपण कॉमेंट्री बॉक्स कडे लगेचच संपर्क साधा. दीप स्पोर्ट्स कोलवाड क्रिकेट संघाचा कर्णधार. हो, यावेळी पुन्हा एकदा द्विधारी तलवार रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. अजून एक निर्धाव चेंडू, कमी धावांचा सामना, त्यामुळे काही खामोशीचं वातावरण. यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार संघ या मैदानावरती आपली खेळी साकारतील. संध्याकाळच्या सत्रात म्युनिसिपालिटी ग्रुप आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या दरम्यान पहिल्या दिवसामध्ये. हो, यावेळी लेग स्टिकवर खेळवण्याचा प्रयत्न, पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव, अवांतरच्या रूपात एक धाव धावफलकावर जोडली जाते आणि सांघिक धावफलक वधारतो 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 2 धावा धावफलकावर. हो, यावेळी ओव्हर पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. नो मॅन्स लँड मध्ये जवळजवळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेचं उल्लंघन होत आहे. चौकाराची नोंद आणि सांघिक धावफलक 6 धावांपर्यंत वधारतोय. चौकारानिशी सांघिक धावफलक पुन्हा एकदा 6 धावांपर्यंत वधारतोय. पहिलं षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 सीमारक्षक, एक मिड विकेट, दुसरा सीमारक्षक लॉंग ऑफला. धावफलक मात्र 6 धावा बिना विकेटच्या मोबदल्यात. जयराम याच्या बॅटमधनं पहिल्या चौकाराची नोंद होत आहे. हो, यावेळी बॅकफुटवर या ठिकाणी जाऊन एक मोठा फटका डीप फाईन लेगला टोलवण्याचा प्रयत्न. काहीशी खराब फेकी, धावबाजसाठी संधी. ओहो हो, यावेळी डायरेक्ट फेकी थेट या स्टँडवर नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. जयरामला या ठिकाणी विकेट खर्च करावी लागते. धावबाजच्या रूपात पहिल्या विकेटची नोंद. 32 धावांचे प्रत्युत्तर दाखल, 6 धावा धावफलकावर. त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा ब्रेक नाहीये, त्यामुळे चला त्या ठिकाणी अवी यांचे संपर्क साधा. प्लेइंग लिस्ट मध्ये काय बदल असतील तर बघा पटकन. या ठिकाणी विवेक नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडूचा प्रवास, एक सिंगल धाव आणि एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. 7 धावा. जवळजवळ या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका विकेटच्या मोबदल्यात 7 धावा. टार्गेट 32 धावांचं 36 चेंडू मध्ये 32 धावा. पहिल्या षटकात 7 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या.
आता मात्र 30 चेंडू आणि 25 धावा असं विजयाचं समीकरण आणि काहीसा लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. सौरभ जो सलामीचा फलंदाज, बिनीचा फलंदाज, दुसऱ्या बाजूने वन डाऊनचा बॅटर विवेक उर्फ बाकर्डी या नावाने परिचित आहे आणि समोरनं एक कमी धावांचा सामना जो कितपत रंगला जाईल हे देखील बघणं ठरेल. औत्सुक्याचं वाऱ्याचा वेग घोंगावतो दुपारच्या सत्रात मैदानामध्ये आणि वाऱ्याच्या वेगाचा देखील संपूर्ण दिवसभरात फलंदाजांना फायदा उठवायचा आहे. येणाऱ्या कालखंडात या सामन्यातील विजेता जो कोलवाळे संघाबरोबर खेळेल आणि त्या मॅच मधील विजेता जो सोनी 11 पारसेम क्रिकेट संघाबरोबर आपला सामना खेळेल. गोलंदाजीत बदल दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी एकनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक विकेट धावफलकावर मात्र 7 धावा. एकनाथ दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. 2 सीमारक्षक, एक डीप मिड विकेट, दुसरा लॉंग ऑनला. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होतोय. धावफलक स्थिरावलाय मात्र 7 धावा. काहीसा कमी धावांचा सामना असल्यामुळे या ठिकाणी खामोशीचं वातावरण, वारंवार फलंदाज थोडीशी ढिलाईल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळी निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंग मध्ये बरेचसे निर्धाव चेंडू आपण बघितले. त्याच पद्धतीने निर्धाव चेंडू या इनिंग मध्ये जर यानंतर 2-3 विकेट झाल्या तर पूर्णपणे प्रेशर असेल जो धारगड संघावर. काहीसा कमी धावांचा जरी सामना असला तरी फलंदाजीत एक बऱ्यापैकी फलंदाजी करावी लागेल. ओहो, धावबासाठी संधी. काहीशी खराब फेकी. कमी धावांचे सामने क्षेत्ररक्षणात देखील जिंकले जातात, परंतु यावेळी धावबासाठी संधी होती. एक सिंगल धाव ही फलंदाज सौरभच्या खाती आणि सांघिक धावफलक 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी कटचा फटका, डीप कव्हर पॉइंटला चेंडूचा प्रवास थर्ड मॅनच्या दिशेने होतोय. 2 क्षेत्ररक्षकांचे शर्तीचे प्रयत्न, परंतु सरते शेवटी डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार आणि सांघिक धावफलक डबल फिगर मध्ये. 12 धावा धावफलकावर. विवेक उर्फ बाकार्डी याच्या बॅट मधनं हा चौकार आणि चौकारानिशी 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टार्गेट 32 धावांचं. यानंतर अजूनही 20 धावा या करायच्या असतील, परंतु समोर बरेचसे चेंडू जवळजवळ यानंतर 4 षटक जी बाकी असतील. यावेळी बॅकफुटवर जाऊन कटचा फटका, शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक, नाममात्र एक सिंगल धाव. तर मात्र पुन्हा एकदा एका धावेची धावफलक या ठिकाणी वधारलाय. 13 धावा धावफलकावर. यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार संघ आपले दर्जेदार सामने खेळतात आणि त्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी असेल. बॅटची बाहेर काढा, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, पुन्हा एकदा एक चिकी सिंगल, शॉट थर्ड मॅनच्या दिशेने आणि एका धावनेशी जवळजवळ या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 14 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उरली 4 षटक, 24 चेंडू बाकी आणि 24 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत. काय घडतंय काय बिघडतंय तोपर्यंत घेऊन जावे एक सुमधुर संगीत डीसेच्या माध्यमातून. षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं एकच षटक असेल, जे पहिलं षटक कंपल्सरी असेल. धावफलक 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता 24 चेंडू आणि 18 धावा असं विजयाचं समीकरण येऊन ठेपलंय. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज सौरभ. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक सुरेख फटका. सौरभ कारापूरकर याच्या बॅट मधनं निघतोय हा खणखणीत सरपंच चषक ब्रँडेड षटकार. धावफलक वधारतोय 20 धावा धावफलकावर. सौरभ कारापूरकर उर्फ बनी या नावाने परिचित. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, काहीसं गचा क्षेत्ररक्षण,
दुसरा प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल तेवढ्या 2 धावा आणि सांघिक धावफलक या 2 धावांशी वधारतोय 22वा धावफलकावर. आता मात्र यानंतर करायचे असतील फक्त 10 धावा. यानंतर उरलेत जवळजवळ 22 चेंडू हे यानंतर बाकी असतील, परंतु अवघ्या 10 धावा या करायच्या आहेत. दीप स्पोर्ट्स कोलवाळे विपक्ष या मॅच मधील विजेता या दोन संघावर पुढचा सामना जो 5 षटकांचा असेल. यावेळी एक मिस टाइम फटका जरूर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर चौकाराची नोंद आणि चौकाराने सांघिक धावफलक 26 धावा. आता मात्र 6 धावा करायच्या आहेत. षटकार मारून सामना समाप्त केली जाईल का, या ठिकाणी सिंगल डबल धावांवर समाधान मानलं जाईल. 26 धावा धावफलकावर चालू असलेलं तिसरं षटक. एक कमी धावांचा सामना जो तिसऱ्या षटकादरम्यान या ठिकाणी यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंचांकडे वाईटची दात मागितली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद आणि सांघिक धावफलक स्थिरावलाय 26 धावा. आता मात्र या षटकातील 2 चेंडू हे बाकी उरले. अजूनही 6 धावा या करायच्या आहेत. फुलर लेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सौरभच्या बॅट मध्ये एक फसलेला फटका, एका सिंगल धावेवर समाधान. धावफलक तब्बल 27 धावा. आता मात्र या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलकावर 27 धावा. टप्प्याचा चेंडू डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक सुरेख देखणा फटका. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न, परंतु सरते शेवटी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि चौकाराने सांघिक धावफलक 31 धावा. म्हणजे जवळजवळ स्कोर लेवल होतोय. 3 षटक बाकी उरलीत आणि 3 षटकामध्ये फक्त 1 धाव जी विजयासाठी करायची आहे वीर ब्रदर्स धारगड क्रिकेट संघाला. काही प्लेइंग लिस्ट मध्ये बदल असतील तर या ठिकाणी करून घ्या.